नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची टॉप 9 न्यूज. सध्या देशात अप्रत्यक्ष स्वरूपाची हुकुमशाही अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत आपण मौन बाळगणे तर उद्या हीच व्यवस्था उघडपणे हुकुमशाही स्वरूपात होऊ शकते. त्यानंतर लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना जागा उरणार नाही. याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील. म्हणून लोकशाही टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे मैदानात उतरले पाहिजे, असे प्रतिपादन पत्रकार निरंजन टकले यांनी केले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. भारतीय कम्युनिटी पक्ष आणि श्रमिका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त सध्याची राजकीय स्थिती आणि लोकशाहीचे भविष्य या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आनंद मेनसे होते. त्याचबरोबर निरंजन टकले पुढे म्हणाले की 2000 कोटी रुपयांची बचत करण्याच्या कारणास्तव 66,000 शाळा बंद करण्यात आल्या आणि सुमारे 30,000 शिक्षकांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाला. मात्र दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी सुमारे 25,000 कोटी रुपयांचा खर्च करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यावर राज्यात अपेक्षित स्वरूपाचा विरोध दिसत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर लोकशाही व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.